नमस्कार. अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. लोकांच्या विश्वासात संपादन करून सलमान आज पुढे जात आहे आणि त्यांना लोकांचा देखील प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. की आज छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकांमध्ये खूप व्यसनाधीनता वाढत आहे, त्याच्यापासून खूप क्राईम घडत आहे. याकडे काँग्रेस काय आपण पाहिलं असेल की राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये त्यांच्या भावाच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचे साठे सापडत असतील तर 7/12 कोणाच्या नावावरती आहे, महाराष्ट्राचा पाब्लो एस्कोबार कोण आहे, याचा जर आपण सगळ्यांनी विचार मंथन केलं तर या राज्यामध्ये गुन्हेगारी, तरुणांमध्ये नशेचं प्रमाण वाढणार नाही तर काय होणार. आणि एकीकडे लाडक्या बहिणी म्हणून लाडक्या बहिणींना द्यायचं, पण महाराष्ट्रातील असंख्य लाडके भाऊ आहेत, असंख्य युवा पिढी आहे, ते देशोधडीला लावायचं काम या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे. आपण पाहिलं असेल की या शहराच्या अवतीभोवतीला जे औद्योगिक विकास झाला, सर्वसामान्य घरातील तरुणांना जे हाताला रोजगार मिळाला, हे केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षाची सत्ता होती, त्यांच्या धोरणांच्या मुळे मिळालं. आज मला सांगा, गेल्या 11 वर्षामध्ये या शहराच्या भोवतीला कुठला एक मोठा प्रोजेक्ट आलेला आहे, कुठली गुंतवणूक आलेली आहे. आणि अशा पद्धतीने जर लोकांच्या हाताला जर काम नसेल, रोजगार नसेल, शिक्षण घेऊन डिग्र्या घरामध्ये पडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने नैराश्याकडे जात असताना लोक व्यसनाधीन होत आहेत, त्याचा आळा घालण्याचं काम कुठेतरी गृह खात्याने केलं पाहिजे, नार्कोटिक्स डिपार्टमेंटने केलं पाहिजे, असं आवाहन आम्ही करू सत्ता पक्ष सध्या हे पत्रकार परिषद घेतात, रशीद मामून खानबानावरच बोलतात, विकासावर काही पत्रकार परिषद घेत नाही. नाही, सत्ताधारी 3 पक्ष आहेत आणि त्यांना कसं आहे, हिंदी पिक्चर मधलं गाणं आहे, ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. त्यांना ना बापाचं घेणं देणं नाही, ना भैयाचं घेणं देणं नाही. त्यांना पैसे कुठून येतात, कसे येतात, त्याचं घेणं देणं नाही, ते ठेवायचे कुठे आणि ठेवल्यानंतर परत खोके सरकार कसं आलं, या सगळ्याचा आपण जर हिशोब केला महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्र जे आपण पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, त्याच महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेला आहे, आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत असतं. परवा 3 मध्ये महिला आणि पुरुष उमेदवारी अपक्ष सध्याला भारतीय जनता पार्टीमध्ये होते. आता त्यांना भारतीय जनता पार्टी कार्यालयातून धमकी येऊ लागल्या. त्यांनी तक्रार दिली, पण नाही, संभाजीनगरचं उदाहरण, खरं तर मी संभाजीनगरच्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचं आणि इतर कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही घरचा आहेर त्यांना दिलेला आहे, शालूतून जो जोडा मारलेला आहे, जे कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या आणि आयाराम गयारामांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि सत्तेत येण्यासाठी काही करायचं, हे उदाहरण भाजपने राज्यामध्ये सेट केलेलं आहे. भाजप 2014 साली सत्तेत आला आणि त्यांनी नारा दिला की काँग्रेस मुक्त भारत करायचं, पण आज काँग्रेस युक्त भाजप झालेला आहे. कारण का, आमचे नेते फोडायचे, धमकवायचे, त्यांना टॉर्चर करायचं आणि आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि कुठेतरी सत्तेचं समीकरण बसलं की झालं आपलं काम, एवढं होत नाही. पण आज भाजपचा कार्यकर्ता सगळ्यात पहिल्यांदा उद्रेक करणार आहे, यांना उद्या रस्त्यावरती फिरून देणार नाही भाजपचा कार्यकर्ता, मी आज तुम्हाला या माध्यमातून सांगतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी असं प्रोटोकंडा करत आहे की बीजेपीला एक मतदान करायचं आहे तर एक 4 बटन दाबा तरच तुमचं मतदान यशस्वी होईल, अशा ठिकाणी campaigning चालू ऍक्च्युली आहे. काय आहे की ही जी मंडळी आहे, RSS, बीजेपी, त्यांचा फॉल्स प्रोपोगंडा, फॉल्स विस्पर कॅम्पेन आणि ह्या माध्यमातून ह्यांचा जन्म झालेला आहे. ज्यांचा जन्मच खोट्यातून झालेला आहे, त्यांच्याकडून आपण सत्तेची अपेक्षा करू शकत नाही. लोकांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून फसवायचं, फसून आपल्या पदरामध्ये मत घ्यायचं आणि एकदा आपलं काम झालं की लोकांना वाऱ्यावरती सोडायचं, हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे. त्यामध्ये नवीन वाटायचं काही कारण नाही. पण संभाजीनगरमधले सर्वसामान्य नागरिक हे हुशार आहेत, ते यावेळी नक्कीच योग्य ते बदल घडवतील आणि काँग्रेस पक्षाला या ठिकाणची सत्ता देतील आणि पुन्हा एकदा शहराचं वैभव प्राप्त करण्यासाठी